नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी सुरेश मोडके. PSR च्या माध्यमातून आपण घेऊन आलोय आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी. लातूर जिल्ह्यात IPL क्रिकेट सट्ट्याविरोधात पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत एका आरोपीला तब्बल 7 लाखांहून अधिक मुद्देमालासह अटक केली आहे. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या निदर्शनानुसार जिल्ह्यातील अवैध धंदे, जुगार आणि सट्टेबाजावर कठोर कारवाई सुरू आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने महत्वाची कारवाई यशस्वी केली आहे. मिळालेल्या खात्रीशी माहितीनुसार शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शिरूर मोड परिसरात एका हॉटेलजवळ एक इसम मारुती सुझुकी स्विफ्ट कार मध्ये बसून IPL क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन सट्टा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. छापा टाकण्याची योजना आखली. दिनांक 15 मे 2026 रोजी रात्री 11 वाजता संशयित कार क्रमांक MH55B 0534 वर छापा टाकण्यात आला. कार मध्ये असलेल्या इसमाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव तात्याराव शिवाजी दंडेमे, राहणार उदगीर असे सांगितले. पोलिसांनी त्याची आणि वाहनाची झडती घेतली असता क्रिकेट सट्टा चालवण्यासाठी वापरण्यात येणारे 2 विवो कंपनीचे मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप, रोख रक्कम, सट्ट्याच्या हिशोबासाठी डायऱ्या आणि मारुती सुझुकी स्विफ्ट कार असा एकूण 7,06,710 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्राथमिक तपासात आरोपी मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून IPL सामन्यावर ऑनलाईन बेटिंग स्वीकारत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर अनंतपाळ पोलीस स्टेशन कडून सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार तुळशीराम बरोरे, सूर्यकांत कलमे, बाराजी पुठ्ठेवाड, राजेश कंचे, प्रदीप स्वामी, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे शिरूर अनंतपाळचे पोलीस अंमलदार घाडगे आणि साठे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. दरम्यान लातूर जिल्हा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की क्रिकेट सट्टा, ऑनलाईन जुगार किंवा कोणत्याही अवैध धंदे आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा कारवाया यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. धन्यवाद.